मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करावं लागणार असल्याचं सूतोवाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। मराठा समाज खरंच सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे का? कुणबी आणि मराठा हा सहसंबंध काय आहे याचा वेध आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी शिवानी पाटणे आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। श्रमिक मुक्ती दल या संघटनेचे अध्यक्ष तसेच पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉक्टर भारत पाटणकर हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे यावर मांडणी करत आलेले आहेत। त्यासाठी त्यांनी काही पुरावे देखील दिलेत। काय आहे त्यांची मांडणी पुन्हा एकदा जाणून घेऊया। मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असणं महत्त्वाचं आहे। या पार्श्वभूमीवर इतिहासातील तसेच बॉम्बे गॅझेटियर मधील काही पुरावे स्वतःला मराठा म्हणवणाऱ्या जातीने 1880 साली आम्ही कुणबी आहोत असे सांगितले। याचा उल्लेख बॉम्बे गॅझेटियर मध्ये आहे। काय आहे राज्यातील कुणबी समाजाची संख्या? त्यावेळी राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 30% कुणबी होते। या गॅझेटियर मध्ये 20 ते 25 पाने कुणबी या विभागासाठी दिली आहेत। मराठा विभागासाठी केवळ 4 ते 5 पाने आहेत। यामध्ये मराठा जातीच्या चालीरीती या कुणबी या जातीप्रमाणेच असल्याचे दिसून येते। या संदर्भात डॉक्टर भारत पाटणकर सातारा जिल्ह्यातील गॅझेट हे संदर्भ देऊन या जिल्ह्यातील पूर्वीचे कुणबी कोठे गायब झाले असा सवाल पुरावेनिशा उपस्थित करतात। 1881 या वर्षी सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 10,62,050 एवढी होती। या एकूण लोकसंख्येत कुणब्यांची संख्या ही 5,83,569 एवढी होती। आज सातारा जिल्ह्यात एकही मूळचा कुणबी नाहीये। हे सर्व कुणबी कोठे गेले? हीच परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे। 1881च्या जनगणनेत मराठा नावाची जातच नाहीये। याचे कारण कुणी स्वतःला मराठा जातीचे आहोत असे सांगितलेले नाहीये। 1884च्या गॅझेटियर मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की कुणबी आणि मराठा हा फरक संपूर्णपणे सामाजिक आहे। त्यामुळे यात कुणबी जातीची लक्षणे सांगण्यासाठी 10 पाने खर्च केली आहेत, तर मराठा म्हणजे काय हे सांगण्यासाठी केवळ 4च पाने, कारण या दोन जातींची बहुसंख्य लक्षणे तीच आहेत। कुणबी या जाती संदर्भात तुकाराम महाराजांच्या अभंगांचा देखील दाखला देतात। बरा कुणबी केलो नाही तर दभेची असतो मेलो, भले केले देवराया नाचे तुका लागे पाया, विद्या असती काही तरी पडतो अपाई, सेवा चुकतो संतांची नागवन हे कुळाची, गर्व होता ताठा जातो या पंथे वाटा, तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमानी। हे पुरावे पाहता आज जे मराठा जातीचे म्हणून ओळखले जातात ते तुकोबारायांच्या आणि शिवाजी महाराजांच्या काळापासूनच कुणबी आहेत। त्याची जात कुणबी आहे हे स्पष्ट होते। हे खरे नसेल तर एवढ्या मोठ्या संख्येचे त्या जिल्ह्यात असणारे कुणबी जातीचे लोक हवेत विरून गेले का असे म्हणावे लागेल। याचा दुसरा पुरावा त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा दिलाय। महात्मा फुले यांनी शेतीत कष्ट करून जगणाऱ्या 3 जातींची वैशिष्ट्ये सांगितलेत। कोरडवाहू शेती करणारे कुणबी, माळव्याचे उत्पादक करणारे ते माळी आणि कोरडवाहू शेती आणि मेंढपाळ करणारे ते धनगर, अशा या 3 शेतकरी जाती आहेत। या जाती शेतीत राबून उत्पादन करणाऱ्या पण बहुसंख्य कुटुंबे, थोडी जमीन असणारे अल्पमुधारक किंवा मध्यम शेतकरी यापैकी शेतकरी जमीनदाराच्या शेतावर कुळ म्हणून राबणारे, अर्थातच 98 ते 99% कुटुंबे जगण्यापुरते उत्पन्न काबाड कष्ट करून घेणारे। अशा शेतकऱ्यांच्या ज्या जातींची लोकसंख्या ज्या गावामध्ये जास्त त्यापैकीच त्यातल्या त्यात स्वतंत्रपणे शेती करणाऱ्या आणि जगण्यासाठी लागणाऱ्या शेतीपेक्षा काही प्रमाणात जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांमधून मुलकी आणि पोलीस पाटील व्हायचे। शिवरायांचे पूर्वज वेरूळ या लेण्यांच्या गावात असेच पाटील होते। त्यामुळे महात्मा फुलेंनी शिवरायांचा पोवाडा लिहिताना त्यांना कुळवाडी कुळभूषण अशा उपाधीने गौरवले आहे। या कुणबी समाजाचे मराठा म्हणून रूपांतर कसे झाले याबद्दलची ऐतिहासिक एक घटना भारत पाटणकर सांगतात। करवीर पीठाचे क्षात्र जगद्गुरू त्यांनी मराठा हे क्षत्रिय म्हणून आदेश काढला।
यानंतर आपण कुणबी नाही तर क्षत्रिय आहोत असा आदेश निघाला। महाराष्ट्रात 150 अशी मराठा घराणी आहेत ज्यामध्ये इतरांचे त्यांच्याशी बेटी व्यवहार होत नाहीत। राजे शिर्के, राजे गायकवाड, निंबाळकर, पासलकर अशी त्यातली काहीची आडनावे आहेत। 99% मराठ्यांशी त्यांच्या सोयरीक होत नाहीत। यातील हा मोठा वर्ग कुणबी होता आणि आजही कुणबीच आहे। हा पुरावा इथल्या जुन्या रेकॉर्डमध्ये निश्चितपणे उपलब्ध आहे। मराठा समाजाने सर्वप्रथम आपले कुणबीत्व, शूद्रत्व स्वीकारून ते नष्ट करण्याच्या लढाईत अग्रभागी असायला पाहिजे। आरक्षण हवे असेल तर आपण या जाती व्यवस्थेच्या बळी आहोत आणि ती नष्ट करण्याच्या लढाईत आम्ही देखील उभे राहू ही भूमिका घेतल्याशिवाय इतर जातींचा पाठिंबा देखील मिळणार नाही। सफाई कर्मचाऱ्यांमध्ये ज्याप्रमाणे बहुसंख्य पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग आहेत त्याचप्रमाणे हमालांमध्ये धनगर आणि मराठा या जाती आहेत। आजही अनेक मराठे वाडीतील मुलगी करत नाहीत। 99.9% मराठ्यांना कमीतले समजले जाते। यातील उर्वरित असलेले सरकार आणि राजे हे यापासून वेगळे आहेत। मराठा आरक्षणाचा सर्वे करणाऱ्या आयोगानं उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांचा अभ्यास केला नाही। त्यांनी तो केला असता तर मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे याचे पुरावे त्यांना मिळाले असते। ते पुरावे गॅझेटियर मध्ये आजही उपलब्ध आहेत। सत्ता स्पर्धेमध्ये मराठ्यांना पायाखाली घेऊन सत्तेकडे झेपावण्याच्या वृत्तीपासून मराठा समाजाने वेळी सावध व्हायला हवं। तर मराठा समाजाच्या या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा।